नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष अतिशय मोठ्या संघर्षातून वाढलेला आहे आणि 2014च्या अगोदर भारतीय जनता पार्टीचं 5 वर्षाचं सरकार सुद्धा किंवा शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार 1999 ते 2004 या काळामध्ये आपण बघितलेले आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यामध्ये फार मोठं योगदान आहे. ते कोणी कदापि आजही कोणी विसरू शकत नाही. आणि त्यांच्याबरोबर त्यावेळेस नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे सुद्धा अतिशय सक्रियपणे असायचे. ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचे अतिशय कट्टर आणि भारतीय जनता पार्टीचा विचार अगदी तळागाळामध्ये सुद्धा घेऊन जाण्यामध्ये एकनाथ खडसेंचा सुद्धा अतिशय मोठा रोल होता. पण 2014 मध्ये देशामध्ये एक नरेंद्र मोदींची लाट आणि देशाचे पंतप्रधान जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी 2014 मध्ये एक हाती सत्ता घेऊन देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला बहुमत मिळालं, सरकार स्थापन झालं आणि या सरकारमध्ये खरं पाहिलं तर त्यावेळचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसेंना अशी अपेक्षा होती की आपल्या सिनियरिटीनुसार या राज्याचं मुख्यमंत्री पद मला मिळावं, पण तसं वरिष्ठांकडून झालं नाही. आणि गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसेंच्या मार्गदर्शनातून एक उभरतं नेतृत्व सुद्धा आपण पाहिलेले. अतिशय अभ्यासू आणि अतिशय सूक्ष्म निरीक्षण, सूक्ष्म नियोजन आणि कोणालाही न दुखावणारं आणि देशाप्रती एक त्यांच्या मनामध्ये अभिमान, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम हे सतत हृदयामध्ये असलेलं जे नेतृत्व म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना संघाच्या मुशीमध्ये आपण वाढलेलं पाहिलं आणि संघ आणि केंद्रीय नेतृत्व यांनी देवेंद्र फडणवीसांना या राज्याचं मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरवलं. आणि तिथंच खरं एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाल्याचं आपण बघितलं. तरी पण देवेंद्र फडणवीसांनी कधीही खडसेंना दुखवलं नाही आणि खडसेंना सुद्धा 2 नंबरचं पद खडसेंकडे होतं. महसूल मंत्री या राज्याचे खडसे होते. पण एक खडसेंना सिनियरिटी किंवा मी या राज्याच्या किंवा याच्यामध्ये पक्षाचा विस्तार करण्यामध्ये गोपीनाथरावांच्या बरोबर होतो आणि हा कालचा कुणीतरी आला आणि मुख्यमंत्री झाला अशी एक भावना त्यांच्या मनामध्ये कायम घर करून असायची. पण शेवटी तुम्ही एक कॅबिनेट मंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहात. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा समन्वय साधताना खडसेंनी काही चुका नक्कीच केल्या. खडसेंनी काही गोष्टी, काही बदल्या असतील, काही फाईल्स असतील ज्या काही कॅबिनेटमधून मंजूर झाल्यात, काही कामं असतील त्याच्यावर
जरी मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची सही ही आवश्यक असते, कधी कधी एकनाथ खडसे आपल्या फाईल्स मुख्यमंत्र्याकडे पाठवायच्या नाही. ही सगळी व्यवस्था अशी चालत नाही. त्यामुळं कुठंतरी खटके उडत गेले. एकनाथ खडसेंचा एकतर त्या भोसरीच्या त्या जमिनीमध्ये पण थोडाफार घोटाळ्यामध्ये हात सापडला, त्याच्यामध्ये ते अडचणीत आले. आणि मग एकनाथ खडसेंना असं वाटलं की मला कोणीतरी अडचणीत आणते, याच्या पाठीमागं कोणाचा तरी हात आहे किंवा मला संपवण्याचा कट आहे, अशा प्रकारचा एक त्यांचा गैरसमज निर्माण झाला. खरं तर या सगळ्या प्रकरणातून देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बाहेर काढण्याचा सुद्धा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला, पण खडसे हे खोलवर अटकत गेले. नको ते विधानं, नको ते वक्तव्य नेहमी वादग्रस्त करत गेले आणि त्यांनी एकंदरीतच फडणवीसांच्या बाबतीत जो काही न्यूनगंड मनामध्ये ठरूनच ठेवला होता की आपल्याला काहीतरी देवेंद्र फडणवीसांकडून संपवण्याचा कट शिजला जातोय, अशी एक भावना त्यांच्या मनामध्ये आल्यामुळं पुढचा सगळा कार्यक्रम झाला. आणि सातत्याने जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्यातले त्यात जे सहयोगी पक्ष होते, शिवसेना, त्यात सुभाष देसाई जे उद्योग मंत्री होते, त्यांनी पण खडसेंच्या या भोसरीच्या या सगळ्या गोष्टींवर भाष्य करून अजून खडसेंना अडचणीत आणण्याचं काम जे केलं, तेव्हा मग खडसेंचा राजीनामा घ्यावा लागलाच आणि मग खडसे या मंत्रिमंडळातून बाहेर पडले. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि मग त्याच्यानंतर खडसेंचे वादग्रस्त विधानं, खडसेंचं विनाकारण बोलणं आणि पुढील काळामध्ये खडसेंना 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीने विधानसभेचं तिकीट दिलं नाही, पण त्यांच्यावर अन्याय पण केला नाही. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या मुलीला तिकीट दिलं, पंकजा मुंडेंना पण परळीमध्ये तिकीट दिलं. अनेक नेत्यांना त्यावेळेस खरं तर उमेदवारी मिळाली नाही. मग त्यामध्ये आजचे जे प्रदेशाध्यक्ष असतील चंद्रशेखर बावनकुळे यांना पण उमेदवारी मिळाली नाही, विनोद तावडेंना पण उमेदवारी मिळाली नाही. खडसेंना वयाच्या किंवा खडसे आता वयोवृद्ध झाले म्हणून कदाचित पक्षाने तो विचार केला असेल, पण खडसेंच्या घरामध्ये अगोदरच खासदारक्या, मग आता त्यांची सुनबाई 2014 मध्ये सुद्धा खासदार, 2019 मध्ये सुद्धा खासदार म्हणून निवडून आली. आणि मग आपल्या मुलीला पण आमदारकीचं तिकीट मिळते. आपल्या मुलीला न मिळता आपल्याला मिळायला पाहिजे होतं, अशी खडसेंची भावना असेल. आणि मग खडसेंनी खरं तर ताकद लावून मुलीला निवडून आणायला पाहिजे होतं, पण मुलगी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाली आणि त्याचं खापर खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर नाहक फोडलं. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर खडसेंनी काय काय चुका केल्या ह्या सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे, पण त्या लक्षात त्यांनी घेतल्या नाही. परळीमध्ये पंकजा मुंडे पण धनंजय मुंडेंच्या कडून पराभूत झाल्या आणि मग यांना असं वाटलं की आता गोपीनाथ मुंडे गेलेत आणि गोपीनाथ मुंडेंच्या नंतर आपल्याला कुठंतरी संपवण्याचा प्रयत्न होतोय. मग पंकजा मुंडेंच्या पण कानगी लागून पंकजा मुंडेंच्या सुद्धा राजकारणामध्ये एकनाथ खडसेंनी विभा घातला. मोठ्या प्रमाणामध्ये पंकजा मुंडेंना समजून सांगण्याची गरज होती, काही मार्गदर्शन सांगण्याची गरज होती. पंकजा मुंडेंचं वय पाहता त्यांना त्यावेळेस आधाराची गरज होती आणि मार्गदर्शनाची गरज होती. आणि मुंडे साहेबांचा ज्या प्रकारे
अपघाताने मृत्यू झाला. त्याच्यानंतर हे मुंडे कुटुंब एकाकी पडलं होतं. त्यांच्यावर फार मोठा परमेश्वराने आघात केला होता. यांना आधाराची गरज होती, पण खडसेंनी तेलमीठ चोळून अजून त्याच्यामध्ये मिठाचे खडे टाकले आणि देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करण्याचं मोठं काम सुद्धा एकनाथ खडसेंनी केलं. खरं तर आपलं वाटोळं झालंय, मग दुसऱ्याचं कसं होईल ह्या विचाराने खडसे ग्रसित झाले होते. राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेची केवळ आमदारकी मिळावी म्हणून शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ खडसेंवर आली आणि मग विधान परिषदेची आमदारकी सुद्धा वर्ष दीड वर्षाने मिळाली. आणि असं वाटलं होतं खडसेंना की आता आपण आमदार झाल्यावर आपल्याला कदाचित मंत्रीपद मिळेल, पण महाविकास आघाडीचं सरकारच पडलं. म्हणजे पंक्तीत बसल्यावर बुंदी जेव्हा आपल्याजवळ येणार आहेत त्यावेळेस पाटीतली बुंदीच संपली आणि खडसेंना केवळ विधान परिषदेच्या आमदारकीवर राहावं लागलं. नेहमी खडसे वादग्रस्त विधानं, मग म्हणायचं मी सीडी आणणार आहे, मग भारतीय जनता पार्टी लोकांच्या पाठीमागे ईडी शिबावी लागते, मग मी एक दिवस सीडी लावील. पण अद्यापपर्यंत एकनाथ खडसेंची सीडी आली नाही आणि एकनाथ खडसेंनी कुठं करिश्मा पण करून दाखवला नाही. त्यामुळं खरं तर त्यांच्या सुनबाई दोनदा खासदार आजही त्या भारतीय जनता पार्टीत आहे आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचा ते प्रचार करतात. रक्षा खडसे या पंतप्रधानांच्या अतिशय विश्वासू खासदार पण आपण म्हणून बघतोय. खरं तर एका घरामध्ये दोन पक्षाचे लोक हे महाराष्ट्राला कळण्यासारखं नाही आहे. एकतर या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याची गरज आहे आणि त्यामुळं एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, रक्षा खडसे भारतीय जनता पार्टीत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तिकीट वितरणामध्ये सुद्धा अनेक अडचणी येऊ शकतात. कदाचित आता ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये इतर पक्षांच्या लोकांकडून इनकमिंग चालू आहेत, मग आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण निष्ठावंत काँग्रेसशी आज एक जवळजवळ 40 वर्षाचं नातं त्यांनी काँग्रेसबरोबरचं असलेलं तोडलंय. आणि मग आपल्या मनामध्ये एक प्रश्न तयार होतो की एकनाथ खडसे हे पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे अतिशय कट्टर कार्यकर्ते आणि मग जर काँग्रेसशी येऊन भारतीय जनता पार्टीमध्ये फायदा घेणार असतील किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये आपलं सहभागी होणार असतील तर एकनाथ खडसेंनी प्रयत्न का करू नये. तेव्हा एकनाथ खडसे प्रयत्न करत असतील, केंद्रीय नेतृत्वाकडे जाऊन भेटत असतील किंवा रक्षा खडसेंच्या मार्फत काही भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी तो तसा करावा आणि काही हरकत नाही. मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यांना माफ करावं. तसं एकनाथ खडसेंनी खूप काही केंद्रीय नेतृत्वावर तिखट अशी टीका टिप्पणी पण केलेली नाही. या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये होत असतात आणि खूप काही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे पण खूप अलिगेशन नाही येते आणि बऱ्यापैकी त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये क्लीन चिट पण मिळाली आहे. त्यामुळं एकनाथ खडसे, नाथाभाऊ भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ शकतात आणि केंद्रीय नेतृत्व सुद्धा त्यांना परत त्यांची घर वापसी करू शकते आणि तो पक्षाचा पण फायदा होईल आणि नाथाभाऊंचा पण कदाचित फायदा होऊ शकतो. आणि याला कमी अधिक प्रमाणामध्ये गिरीश भाऊंचं सुद्धा विरोध किंवा अपरोध असू शकतो, पण देवेंद्र फडणवीस त्यांना कधीच नाकारणार नाही असं वाटतंय. कारण देवेंद्र फडणवीस नेहमी ज्येष्ठांची
अवहेलना करत नाही, ज्येष्ठांचा अपमान करत नाही. त्यामुळं उद्या येणाऱ्या भविष्यामध्ये एकनाथ खडसे, नाथाभाऊ भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ शकतात. आणि तसं झालं तर खूप काही आश्चर्यासारखं होणार नाही असं वाटतंय, कारण ते पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचेच कट्टर आहेत. त्यामुळं ते आल्याने पक्षाचा फायदाच होईल. इतर बाहेरून येणाऱ्या लोकांनी पक्षाचा फायदा घेणाऱ्यापेक्षा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात ज्या लोकांनी वाढवली ते लोक जर परत आपल्याकडे येत असतील तर त्यांचा समावेश किंवा त्यांचं पार्टीच्या लोकांनी स्वागतही केलं पाहिजे असं वाटतंय. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.